इम्प्रेशन. एखाद्या व्यक्तीला इम्प्रेस करायचं म्हणून जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरीत वागतो, आपल्या बिहेवियरमध्ये तात्पुरते चेंजेस आणतो, शो ऑफ करतो, त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष जावं अशी आपली वागणूक असते. आपण असं प्रिटेंड करतो की त्या व्यक्तीला जे हवं आहे, जे एक्सपेक्ट आहे, आपण तसंच आहोत, आपण तसंच करू. पण हा जो आणलेला बदल आहे ना, हा फार काळ टिकून राहत नाही. कारण ऍक्च्युअल मध्ये आपण असं नाही. तो आपला नेचर नाही, ती आपली हॅबिट नाही. त्यामुळे लवकरच आपला रिअल नेचर हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतो. बघा, जेव्हा वागण्यामध्ये एक सिन्सिअरिटी असते ना, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, जेव्हा बोलण्यामध्ये समजूतदारपणा असतो, काइंडनेस असतो, तेव्हा इम्प्रेशन पाळायची गरजच पडत नाही. आपलं बिहेवियर बघून लोक ऑटोमॅटिक इम्प्रेस होतात. आपली पर्सनॅलिटी एक इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असं म्हणून लोक आपल्याकडे बघत असतात.